म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, रोड आधी बनवणार मग यांना आठवतात त्याच्या आयला पाईपलाईन टाकलीच नाही खाली, खोदा परत. आणि हा कसारा घाट आपला चालू. इथं एक रायडर पडलेलं वाटतं खाली, मला काय माहिती आहे. इतनी ट्रॅफिक क्यों है इधर, कोई तो हमको बताओ. जी माझ्या लायकीची आहे पण आता घ्यायची लायकी नाही माझी. बघा टायगर, BMW. येस, आणि फायनली आपली राईड चालू झालेली आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. सकाळ सकाळ चाललो आहे राईडला, तर खूप भारी वाटते. आणि म्हणजे 5 वाजता निघालं ना, सो 5 वाजता निघायची मजा वेगळी आहे मित्रांनो. येस, खूप दिवसापासून ब्लॉग नाही आले कारण ऑडिओ जो मला त्रास देत होता त्याचा मी थोडासा जुगाड करायचा प्रयत्न केला. जुगाड तर झालेला नाही बट जुगाड आहे तो असा समजा. कारण मी नवीन माईक मागवत होतो बट सध्या काय, थांबा लाईट लावत्या, सध्याचा लाईट लावते. येस, सध्या जो मला माईक पाहिजे तो खूप कॉस्टली आहे. सो त्या विषयावर आपण नंतर सगळं बोलू. पण राईड चालू होते, तर राईडमध्ये जातो आहे कुठे ते सगळं सांगणं सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. तर आजची राईड आहे ब्रेकफास्ट राईड आहे. कुठे आपण एका स्पॉटवर असं डेडिकेटली जाणार नाही आहोत. ग्रुपबरोबर चाललो आहे FTRC सोबत. आणि आमचा मीटिंग पॉईंट आहे माझीवड्याला. मी आता सकाळी 5:30 झालेत, सॉरी 5:15 झालेत, 5:30 नाही 5:15ला मी बरोबर 5 झाला निघालो. आज ऑन टाईम आहे भाई, 5 मिनटं आधी निघालो आहे. कारण माझं होतं की 5:15ला निघेन, 20 मिनटामध्ये पोहोचेन. कारण आज आपला जो मीटिंग पॉईंट आहे जवळ आहे. कारण दरवेळी जो आपला मीटिंग पॉईंट असतो तो म्हणजे कळंबोलीला. आणि आज गाडी आपली वन साईड झाली, फक्त हातामध्ये ग्लव्ज नाही. येस, कारण ते ग्लव्ज माझेच ना इथून फाटलेत. आणि काय माहिती माझे ग्लव्ज ना मला इथे लागतात मित्रांनो. सो मी सध्या नाही घालत ते. एक आहे ना 15-60 किलोमीटर आहेत ना, नंतर ते लागायला लागतात बघू. आणि आत्ता ग्लव्ज नसतील तर काय वाटत नाही, पण ते दुपारी बरोबर आठवतं. कारण नंतर जेव्हा संध्याकाळी घरी जातो किंवा दुपारी जेव्हा पण घरी जातो, जो टॅन येतो ना हाताला तो डेंजर येतो. आणि हे खड्ड्यांमध्ये हा फटका लागतो ना ADBवर, तो खूप फटका बेकार लागतो. कारण जो हिचा जो सस्पेन्शन आहे तो खूप स्टिफ आहे. त्यामुळे हां भटकतोय का मी आज असं बोलताना ना मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल. तर ब्रेकफास्ट राईड आहे ती म्हणजे इगतपुरीला जातो आहे आपण आज सगळ्यांसोबत. पटापट जाऊन नाश्ता करून ब्रेकफास्ट करून आणि सगळ्यांशी 2 गोष्टी गप्पा मारून राईडचा आनंद घेऊन नंतर आपण येऊया घरी. तर आता आपण जाऊ आणि मी तुम्हाला भेटतो माझीवड्याला. आणि माझीवड्याला पेट्रोल वगैरे पण भरायचं आहे कारण पेट्रोल थोडंसं लो आहे. पण ठीक आहे भाई, माझीवड्यातून 5 किलोमीटर्स असेल माझ्या मते, 5 to 6 किलोमीटर. सो सकाळ सकाळ कामं चालू आहे. सो याचे डायव्हर्जन आहे. भेंडी मेट्रोचे कामं चालू आहेत ना, सगळीकडे खोदून ठेवले बाबा. कुठे असं एक जागा नाही जिकडे खोदून नाही ठेवले. त्याच्या याला तर आमच्या इथे नाहूरचा रस्ता आहे एवढूसा, त्याला तो पण खोदून ठेवला. म्हणजे काय म्हणायचं त्याला, म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे माहिती आहे का, रोड आधी बनवणार मग यांना आठवतात त्याच्या आयला पाईपलाईन टाकलीच नाही खाली, खोदा परत. म्हणजे आधी रस्ता बनवणार, त्याला परत खोदणार, परत बनवणार, डबल ह्याच्यामध्ये कामं करतात बाबा. पण ठीक आहे, चला आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट माझीवड्याला. आणि पेट्रोल भरतो आणि सगळ्यांशी भेटतो, जरा चहा पितो. चलो मिळते जल्दी. तर फायनली मित्रांनो आता आम्ही निघतो आहे माझीवडा जंक्शनवरून. आता माझीवडा जंक्शन आणि ह्या प्रॉपर सगळा लाईनअप तुम्ही बघू शकता. एक दाखवेन. पण ॲक्च्युअली ह्या राईडला ओव्हरटेक वगैरे करू शकत नाही, सगळ्या गोष्टी सांगतो. कारण हेल्मेट ओपन आहे, गरम होतं ना मित्रांनो. सुद्धा असा गाडी चालू द्या मग सांगतो तुम्हाला. येस, आणि फायनली आपली राईड चालू झालेली आहे. आणि खूप मोठा लाईनअप आहे आज. ऑलमोस्ट एक 40 बाईक असतील माझ्या मते. आणि काय मोठी राईड नसेल ना की सकाळी जायचं आहे संध्याकाळी जायचं आहे. हार्डली माझ्या घराच्या इथून आहे ना 2.5 तास दाखवत होतं भांडूपवरून. तुम्हाला समजू शकता का अशी एवढी मोठी पण नाही राईड. सो पटकन जाऊन पटकन येऊ, कारण आज मॅच पण आहे सगळ्यात मोठी, मुंबई आणि चेन्नई. सो ती पण मॅच बघायची मजेत. पहिली मॅच तर चेन्नई जिंकली होती. लेट्स सी ह्या वेळेला काय होतं. मंजर नया. आता समोर आहे ना मित्रांनो, धुका आहे का प्रदूषण आहे ते ना मला माहीत. कारण मुंबईमध्ये हे सांगणं हे खूप असा मोठा टास्क आहे असं मला वाटतं माहिती आहे का.
की बाबा काय आहे नक्की ते, की धुकं आहे का प्रदूषण आहे. पण आता सध्या ते मला ते धुकं वाटतं, एवढं प्रदूषण नसेल कारण सगळीकडे डोंगराचे ते प्रदूषण नाही पसरणार तेवढं. वाव, हा सीन तर बघा काय दिसतो यार. हा, हे सीन आपल्याला तेव्हाच दिसतात जेव्हा आपण मॉर्निंगला निघतो राईडला सकाळ सकाळ. बाबा हे ब्रिज बनवा, कारण इथं सकाळ सकाळ एवढी ट्रॅफिक होते ना, खूप डेंजर. सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्यात, त्यातली म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जे पण मोटो ब्लॉगर आहेत ना, ते लोक ही गोष्ट आहे ना रिलेट करू शकतात. बाकी लोक नाही रिलेट करू शकत की तुम्ही बोलाल काय बोलता हा नक्की. सो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण मोटो ब्लॉग करतो, सो आपण गोप्रो वगैरे लावतो पुढे, आणि मोटो ब्लॉग करताना ऑडिओ हा केवढा मॅटर करतो. सो त्याच ऑडिओचा मॅटर माझ्यासोबत होत होता, कारण मी संगमेश्वरला गेलेलो राईडला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपला सरदेसाई वाडा, जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना कैद करण्यात आलं, फितुरीमुळे कैद करण्यात आलं. सो तिथे मी गेलेलो आणि तिथे त्याचा मोठं ब्लॉग बनवलेला, त्याच्यामध्ये खूप आवाज येतं. हां, तो ब्लॉग मी टाकणार आहे, लगेच टाकणार. आता ह्याच्या आधी येईल की नंतर येईल ते नाही माहिती. सो त्याच्यामध्ये पण खूप सारा विंड नॉईज आहे. त्यानंतर मुंबई गोवामध्ये मुंबई खेड, गोवा मी अजून कधी गेलो नाही. सो मुंबई खेड तो पण ब्लॉग मी जेव्हा एडिट करत होतो ना, मी ब्लॉग टाकला होता, मी खूप चांगला प्रतिसाद दिला, म्हणजे 500 व्ह्यूज क्रॉस झाले. सो माझ्यासाठी ते मोठे. ब्लॉगमध्ये पण खूप सारा विंड नॉईज होता. फिल्मोरामध्ये इथून तिथून मी कसं तरी विंड नॉईज काढला. आणि त्यानंतर मी आता मागे इथे गेलेलो, अजून एक प्लेस होती, काहीतरी प्लेसचं नाव यार मित्रांनो, मी प्लेसचं नाव विसरलो, पण ठीक आहे. मी त्या प्लेसवर गेलेलो. आपलं शंकर भगवान महादेवाचं मस्त मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे पण खूप भारी आहे. म्हणजे तिथला जो इन्व्हायरमेंट आहे ना, लाजवाब आहे. सो तो पण मी ब्लॉग बनवला यार. त्या ब्लॉगमध्ये ना मी खरं सांगतो मित्रांनो, एवढा विंड नॉईज आहे ना, मी अक्षरशः वैतागलो. मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्याकडे 2-3 मोठा ब्लॉग असेच घरी आहेत, पडलेत अक्षरशः, पण मी ते ना एडिट नाही करू शकत आहे. आता तुम्हाला माहितीच असेल, आपल्याला जर विंड नॉईज येत असेल आणि त्या लेवलला असेल तर किती आपल्याला दुःख होतं, आणि जो इरिटेशन असतं ना ते एडिट करायचं, ते सगळ्यांना माहिती असेल. सो त्यामुळे मग मी नाही एडिट करू शकत आहे ते. बघू, मी काहीतरी जुगाड करेन आणि टाकेन. तर मी आता सध्या एक जुगाड केलं आहे की मी जो आपला माईक होता ना त्याला प्रॉपर काढला मी. त्यानंतर पुढेची पिन असते ना, ती 8 झोड पावसामध्ये कशी पण भिजत होती, तो तिला ना थोडीशी अशी गंज लागली, तर मला वाटलं त्याच्यामुळे होत असेल. सो त्याला जर WD-40 मारून प्रॉपर त्याला कॉटनने क्लीन केलं ती गोष्ट राहू द्या. हा बघा, हे दृश्य बघा, कसलं भन्नाट दिसतं यार. तुम्हाला दिसतं की नाही माहिती ना, बट तरी पण बघा, जशी चादर झाले ना ती दुकानची, काय कडक वाटते यार. म्हणजे आता वाजले ना सकाळचे 6:30 एवढं उजेड, बापरे. भेंडी हे जे आपण कधी डिसेंबरला निघालो ना, 6:30 इथं काहीच दिसायचं नाही, मी खरं सांगतो. आता काय मे महिना आहे ना, म्हणजे एप्रिल चालू आहे. तो आता कसं आहे की दिवस मोठा आहे आणि रात्र छोटी आहे. सो त्यामुळे असं असतं वातावरण. सो मी मग काय केलं, WD-40 घेतला, त्याच्यावर पूर्ण मारला, पूर्ण जी समोरची पिन असते ना पूर्ण क्लीन केली तिला एकदम, आणि मग तिला लावला. आता बोलला आवाज येतो का बघू. सो सध्या तरी काही नाही, म्हणजे माहीत नाही मला, मी आता एडिटिंगला बसेन तेव्हा मला कळेल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, मोटो ब्लॉग करतात त्यांना माहीत असेल की भाई अँगल, आपल्या व्हिडिओचा अँगल कसा येतो आहे हेही बघणं तेवढंच महत्त्वाचं असतं. कारण कसं असतं की तुम्ही लोकांना तो अँगल दिला पाहिजे की जिथे लोकांना वाटलं पाहिजे की हां भाई आपण ती गाडी चालवतो किंवा आपण ती राईड एन्जॉय करतो, आपण सगळं करतो आहे तिथे. सो तसं मला मी अँगल घ्यायचं ट्राय केलं. सो मी काय केलं की एक जे माउंट घेतला. माझ्याकडे वेळेला जे माउंट नव्हता, जो नॉर्मल गोप्रोला तो हुक काय बोलतात, क्लिप जे काय बोलतं ते मला माहीत नाही त्याला. सो तो क्लिप लावला, त्याच्यावरती आपले एक्सटेंडर येतात माहिती असेल तुम्हाला, ते मी लावायचो. सो त्यामुळे मी बघितलं ना की हा जो कन्सोल आहे ना हा एवढाच दिसतो, बाकी तुम्हाला स्टेअरिंग नाही दिसत, काय दिसत नाही, काय नाही. सो त्यामुळे थोडासा ते विचित्रपणा वाटतो, आणि ते मला नंतर आठवलं आणि मग त्याच्यावर मी थोडंसं काम केलं. सो अँगल तरी आतापर्यंत बरोबर आहे, पण आता मला माहीत नाही कसं होतं. कारण काय होतं की मी जेव्हा अँगल चेक करतो ना तेव्हा गोप्रो लावलेला, हेल्मेट घातलेलं नाही करत होतं, पण ती आपली पोझिशन वेगळी असते, आणि आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हाची आपली पोझिशन वेगळी असते. पण तरी पण येईल चांगला. आणि जे
सेटिंग्स मी ठेवली ती म्हणजे 2.760 FPS आणि सुपर व्यू. येस, आपण जाऊ आता ब्रेकफास्ट पॉईंटला. आणि खूप दिवसाने मी ह्या रोडवरून चाललो आहे, कारण आपण राईड झालं. आपण अक्कलकोट वगैरे गेलो, लोणावळा जातो, त्यानंतर चासकमान गेलो, तर ते आपण तिथूनच गेलो, म्हणजे तिथून म्हणजे खोपोलीवरून. सो ही राईड नाशिक आपला जो ठाणेवाला, सो इथून फर्स्ट टाईम चाललो आहे. फर्स्ट टाईम नाही म्हणजे खूप दिवसानंतर चाललो आहे. बाईक इथले सगळे ब्रिज एकदा जे झाले ना की इथले ट्रॅफिक कमी होईल. आता तुम्ही बोलले तर ट्रॅफिक आता दिसत नाही, पण आता तुम्हाला ट्रॅफिक नाही दिसत मित्रांनो. बाकी कधी याल नाही तर ट्रॅफिक असेच असते. सो तर ही कामं चालू आहे त्यांची, पटापट करा बस, बाकी काय नाही. आपल्या मस्त सूर्यदेवाने पण आपल्याला दर्शन दिलेलं आहे. थोडं आम्ही 10-15 मिनटं थांबलेलो. ॲक्च्युली सीन असं होतं, आपल्या ग्रुपमध्ये एक्सपल्स आहेत आणि त्यांचे ना टायर पंक्चर झालेला. नाही तर मला माहीत आहे एक्सपल्स ट्यूब टायर, सो किती प्रॉब्लेम होतो तो. आणि नशीब एवढं चांगलं आहे की तिथेच लगेच दिसला पंक्चरवाला. आणि एकाची नाही, दोघांच्या गाड्या पंक्चर झाल्या, म्हणजे खिळे घुसलेले. अभि साला हे स्कॅम आहे की क्या है वो पता नाही, पण ठीक आहे जे काय आहे ते. हा तर ऑफ रोडिंग पाहिजे. ऑफ रोडिंग में तर और मजा आहे का बिडू. आणि असेच ऑफ रोडिंग करताना आपला टॉप रॅक तुटलेला. टॉप बॉक्स चांगला होता. मी तुम्हाला बोललो ना, कुठे कामं चालू नाही असं सांगा. सगळीकडे कामं चालू आहे. साला कुठे ब्रिजची चालू आहे तर कुठे मेट्रोची चालू आहे. बाबा त्या मेट्रोने तर अर्ध वैताग आणून ठेवलं आहे. जिकडे काम आहे तिकडे नुसतं खोदून ठेवलं सगळीकडे. कामं करणार कधी काय कधी त्याचा पत्ता नाही. हे बघा मित्रांनो, इकडे आपल्याला काय काय करावं लागतं. हे ॲडव्हेंचर. बापरे, हे ॲडव्हेंचर असलं कसं नको बाबा. अरे माती की मस्करी आहे. मित्रांनो, आत्ताच कसारा स्टेशन पाठी गेलं आणि कसारा घाटाला सुरुवात होईल आता. सो मला तर वाटलेलं की जरा कसारा विसारा सगळं पाठी गेलं असेल, पण नाही, हे सगळं इथेच आहे अजून. आणि हा कसारा घाट आपला चालू. हे बघा, हे असं ते ट्रकमुळे त्या कसारा घाटात ट्रॅफिक हे असते. कधी पण या तुम्ही. सकाळी जरी 6ला जरी आलात ना तरी तुम्हाला ट्रॅफिक भेटणार कन्फर्म. कडेने जाऊ रे चल, कडेने जाऊ रे चल. अच्छा आला, कडेने 4 व्हीलरवाले आले. अब क्या करे कैसे हम जाए यहाँ से बताओ, इतनी ट्रैफिक क्यों है इधर, कोई तो हमको बताओ. तो का मित्रांनो, तिकडे वर कसारा घाट आहे आणि आता आम्ही त्या खालून चाललो आहे. त्या कसारा घाटाच्या तुम्हाला माहिती असेल, एक रस्ता ना खाली जायला आहे. तो तिथून चाललो आहे. कसारा घाटात खूपच ट्रॅफिक आहे, जेवढी नसते. म्हणजे दोन्ही ठिकाणी पण ट्रक बंद पडलेले, सो त्यामुळे असेल बहुतेक ट्रॅफिक. आता मी तर अभिमानी सरांच्या पाठवून जातो, कारण आपल्याला काय रस्ता वगैरे माहिती नाही बाबा. तर पुढे जाऊन कुठेतरी उगाच जाण्यापेक्षा ना. आणि तसे सगळे रायडर गेलेत पुढे, सो कोण ना कोण भेटू शकतं. फक्त काय डायव्हर्जन्सला तरी थांबतात. आपण आपल्यातच आहे नाही. राइडर गिर गया क्योंकि 2-3 कार वाले बोल रहे थे. तो कोई नहीं ना. मित्रांनो, इथून एक कोणते रायडर पडलेला. इथून एक रायडर पडलेला वाटतं खाली, मला काय माहिती आहे. अपने आगे कौन था? फायनली मित्रांनो, आपण ग्रीनलँड, आपण इथे हॉटेलच्या इथे पोचलं. खूप सारे परिश्रम केल्यानंतर पोचलं. आणि ते ग्रीनलँड काय माहिती का, इथे फक्त ग्रीनरी बघायला दिसते, जी माझ्या लायकीची आहे. पण आता घ्यायची लायकी नाही माझी. बघा, टायगर, BMW, इथे BMW, आणि बघा तिकडे BMW, इकडे वर्सेस. बघा बाबा, नुसता पैशांचा खेळ. आणि आपली जीवा 1 साईड. ठीक आहे, आता इथे पोचलो आम्ही. चला जातो, इथे नाश्ता करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बघू अजून काय ॲक्टिव्हिटी आहे का. चलो. और उसके पहले सब सोलो राइड करता था.
ग्रुप राइड का मजा क्या होता है अभी मुझे सर ने ऐड किया तभी पता चला और एक थैंक्स की FKFC आने के बाद पता चला कि बहुत बहुत प्लेस है वो हम एक्सप्लोर करते हैं इसके पहले बस सोलो जाता था टाइगर पॉइंट गए लोनावाला गए बस वही होता था जैसे लास्ट टाइम चासक मान गए थे उससे पहले महादेव का टेम्पल था वहाँ पे गए थे हाँ वहाँ पे तो बहुत सारे प्लेसेस भी घूमने को मिलते हैं और बहुत सारे फ्रेंड्स भी हैं तो थैंक यू